असं कसा करू शकतेस? वाया गेले आपले कष्ट, वाया गेले आपली शक्ती, वाया गेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे घडायला हवं ते घडलं नाही. आपण तोंडावर पडलो. आपण त्या दोघींसमोर हारलो. आपला हा पराभव त्यांचा आत्मविश्वास वाढवेल. मार्जरी, मला खरंच कळत नाही हे सगळं कसं घडलं. मी त्या दोघींना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी त्या मीराने तिचा डाव साधला. मला अजूनही कळत नाही की काल काळाला कोणी कसं संपवू शकतं. हे आधीपासून महागौरीने ठरवलं आणि ते तसंच घडलं. आपण फक्त तिचे प्यादे ठरवले. हे सगळं त्या महागौरीने खूप हुशारीने घडवून आणलंय. मला तो खंजीर बघताच थोडा संशय आला होता आणि तो खंजीर घेण्यासाठी म्हणूनच आपण काल काळाला मीराच्या खोलीत पाठवलं होतं. पण तो तिच्या खोलीत गेला आणि त्या दोघींनी त्याला ओळखलं आणि त्याला संपवलं. आश्चर्य, काल काळात त्याचा बळी न घेताच नष्ट झालाय. आणि आता मला भीती वाटते की काहीतरी अघटित घडणार आहे. ते घडेलच. असं काहीतरी घडणार आहे आणि ते अटळ आहे. ही तीच गुहा आहे जी मला स्वप्नात दिसली होती. खरी कशी काय? तीच गुहा आहे. मंजिरी या गुहेत काय करते? आई, तुझे आभार कसे मानू ना हेच कळत नाहीये मला. आज जर तू वेळेवर आली नसतीस आणि तुझा स्पर्श त्या राक्षसाला झाला नसता तर तो खंजीर मायावी राक्षसाच्या हाती आला असता अगं. आणि मग त्याला हरवणं अजून कठीण होऊन गेलं असतं. आणि त्याही पेक्षा जास्त मोठं आहे की तो खंजीर मंजिरीच्या हाती लागला असता. खूप मोठा अनर्थ झाला असता ताई. मीरा, खूप मोठा अनर्थ टळलाय. आजीने सांगितल्याप्रमाणे तू त्या मायावी राक्षसाचा अंत केलायस. मीरा, शक्य न होणारी गोष्ट आपण दोघींनी मिळून शक्य केली आहे. मीरा, तुझ्या लक्षात येते? राक्षस, एका मायावी राक्षसाचा आपण अंत केलाय अगं. होत आहे. पण झटापट सुरू होती ना तेव्हा मला खूप भीती वाटत होती. सतत असं वाटत होतं की काहीतरी भयंकर घडणार आहे. पण आपण हार नाही मानली. खरंय तुझं. मीरा, तू त्या मंजिरीचा चेहरा पाहिलास? किती घाबरली होती ती. आपण तोंडावर पाडलं तिला. ताई, पण ती मंजिरी आता खवळली असणार आहे. हा तिचा फक्त पराभव नव्हता तर खूप मोठा अपमान होता. ती आता शांत बसणार नाही. ती नक्कीच काहीतरी मोठा कट रचेल. पण ताई, मंजिरीकडे किती भयानक विद्या आहेत हे तर स्पष्ट झालंय. ती काहीही करू शकते. मीरा,
पण काहीही झालं तरी आपण घाबरायचं नाहीये, कारण आपल्या पाठीशी महागौरी मातेचा आशीर्वाद आहे. मीरा, महागौरी मातेच्या शक्तीसमोर ही असली काळी शक्ती वगैरे कधीच टिकू शकणार नाही. अगं बरोबर आहे तुझं. मंजिरीने काहीही केलं तरी सुद्धा आपण तिचं सत्य सगळ्यांसमोर आणल्याशिवाय गप्प बसायचं नाही. काय होतंय? काय झालं? तुम्ही शांत व्हा. मी पाणी घेऊन आले. थांबा. दादासाहेब आले. काय झालं? हा काय दादासाहेब पाणी पाणी हळू हळू. सावकाश. दादासाहेब काय झालं? तुम्ही घाबरलात का आणि कशामुळे? बाबा आपण डॉक्टरांकडे जाऊया. चल. डॉक्टर नको. हा बोलतो बोला. मी ते मंजिरी मंजिरी? आई साहेबांचं काय? बोला ना. आईला काय झालंय का बाबा? काय आईचं काय? नाही, आईला काही नाही झालं. मला बाहेर गेलो तिकडे मंजिरी आई साहेबांचं काय बोलत होता तुम्ही? बोला ना. दादासाहेब, दादासाहेब